नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा सायन्स गॅलेक्सी या YouTube चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बघा सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अपडेट. नवीन अपडेट जाणून घेण्यापूर्वी अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बघा तुम्ही जर आले सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती www.mahacet.org च्या ऑफिशियल पोर्टलवरती आणि तुम्ही येऊन इथं थोडं जरी स्क्रोल केलं तर तुम्हाला या ठिकाणी एक नवीन नोटीस दिसेल बघा. आता काय दिलंय नवीन नोटीस मध्ये जाणून घेऊया. बघा महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2025 साठी नवीन नोटीस जनरेट झालेली बघा. यामध्ये तुमची जी लास्ट डेट होती बघा तुमची रजिस्ट्रेशनची ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशनची ती 28/2/2025 होती बघा. पण सीईटी सेलला एक रिक्वेस्ट रिसीव्ह झालेली बघा या ठिकाणी कॅन्डिडेट्स अँड पॅरेंट्स कडून रिगार्डिंग एक्सटेन्शन फॉर रजिस्ट्रेशन. म्हणजे हे जे रजिस्ट्रेशन यासाठी आता काय होणार तुमची मुदतवाढ वाढणार आहे आणि याची जी काय डेट्स असणार आहे कशी ऍक्टिव्हिटी असणार आहे मी सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा. बघूया आता आपण काय तुमच्या डेट्स. बघा एक्सटेन्शन झालेलं आहे बघा, फर्स्ट एक्सटेन्शन आहे बघा आणि यामध्ये जे रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म फॉर द महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2025 वेबसाईट वरती कोणत्या www.mahacet.org च्या ऑफिशियल वेबसाईट वरती. तर कधीपर्यंत करायचंय 10/3/2025 पर्यंत काय करायचंय तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचंय आणि त्यानंतर तुम्हाला पेमेंट पण करायचंय. त्यासोबत तुमची ऍप्लिकेशन फीस कधीपर्यंत करायची ती पण 10/3/2025 पर्यंतच करायची. बघा या ठिकाणी दिले द ऍप्लिकेशन फॉर्म विल बी कन्सिडर ओनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट. म्हणजे तुमचं ऍप्लिकेशन फॉर्म कधी कन्सिडर केलं जाणार आहे जेव्हा तुमचं सक्सेसफुल पेमेंट तुम्ही या ठिकाणी करसाल त्यावेळी तुमचं काय या ठिकाणी फॉर्मला कन्सिडर केलं जाणार आहे. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. भेटूया एक अशाच मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.